नाशिक महानगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर 615 पैकी अंतिम भूखंड क्रमांक 105 येथील अनधिकृत बेकायदेशीर विनावापरातील बांधकामाचे अतिक्रमण शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास काढण्यात आले. शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कालिका मंदिराच्या मागे असलेल्या वस्तीमध्ये महानगरपालिका आयुक्त आणि उपायुक्त यांच्या आदेशानुसार बेकायदेशीररित्या केलेले बांधकाम अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे पाडण्यात आले. एकूण 5 अनधिकृतपणे बांधलेली पक्की घरे या कारवाईत जमीनदोस्त करण्यात आली. कारवाईची सुरुवात सकाळी 11 वाजेला करण्यात आली होती, तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत कारवाई सुरू होती. अतिक्रमण कारवाई सुरू असताना घरमालक आणि महापालिकेचे कर्मचारी अधिकारी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पंचवटीचे विभागीय अधिकारी हरीश चंद्रे, पश्चिमचे विभागीय अधिकारी योगेश रक्टे, नाशिक रोडच्या विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत, नगररचना विभागाचे प्रदीप भामरे, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हसन सय्यद, पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. पश्चिम अतिक्रमण विभागाचे प्रवीण बागुल, नाशिक रोड, पूर्व, पश्चिम, पंचवटी, सातपूर येथील अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी यांनी सदर मोहिमेत सहभाग नोंदवला. या कारवाईविषयी मनपाचे अधिकारी, कर्मचारी तसेच कारवाई झालेल्या एका रहिवाशाने आपली भूमिका मांडली. मॅडम, आज काय कारवाई करण्यात आली होती? काय तक्रार प्राप्त झाली होती? ही अनधिकृत बांधकामाबद्दल तक्रार होती. अनधिकृत बांधकामाला यांना वारंवार आपण टाउन प्लॅनिंग विभागाकडून नोटिसा दिलेल्या आहेत. अंतिम नोटीस पण दिलेली होती आणि त्याच्यानंतरच आजची कारवाई प्रस्तावित केली. मान्य आयुक्तांच्या आदेशाने ही आजची कारवाई प्रस्तावित केलेली होती. मॅडम, त्यांनी काही आरोप केले, नोटीस भेटली नाही, आमचं सामान काढू दिलं नाही? नाही, सामान त्यांनी स्वतः काढलं आणि बरेचसे आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली सर्व सामान काढण्यासाठी. आणि ज्यावेळेस पूर्ण खात्री झाली सामान काढल्याची, त्याच वेळेस आम्ही कारवाई पूर्ण अंतिम टप्प्यात नेली ती. त्यांचं असंही म्हणणं झालं का मोजून हे नाही घेतलं, जेवढी मोजणी त्याच्यापेक्षा नाही, मोजलं, त्यांच्या समोर मोजून दाखवलं. थोडंफार इकडं तिकडं असं ते म्हणतायत, पण जे पूर्ण स्ट्रक्चरलाच नोटीस दिलेली होती आणि जे मोजमाप असतं ते अंदाजे दिलेलं असतं. कारण आतून घर घर आहे तिथे आतून जाऊन मोजमाप करता येत नाही, त्यामुळे थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं. पण ते पूर्ण स्ट्रक्चरलाच ती नोटीस दिलेली होती. जेवढं स्ट्रक्चर आहे त्या पूर्ण स्ट्रक्चरला ती नोटीस होती. अनधिकृतच नाशिक महानगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर 615 पैकी अंतिम भूखंड क्रमांक 105 येथील अनधिकृत बेकायदेशीर विनावापरात बांधकामाबाबत अतिक्रमण काढण्यात आलेले आहे. या मोहिमेत कोण कोण होतं? या मोहिमेमध्ये माननीय आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार उपायुक्त अतिक्रमण यांच्या मार्गदर्शनाखाली बरोबर पंचवटी विभागातील विभागीय अधिकारी हरिश्चंद्र साहेब, सौ कुमावत मॅडम नाशिक रोड विभाग, पश्चिम विभागातील योगेश रक्टे तसेच आपले नगररचना विभागातील भामरे साहेब हे सर्व अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये सदरची कारवाई पूर्ण केलेली करत आहे. सर, त्यांचं म्हणणं होतं का तुम्ही आपण नोटीस नाही दिली असं? नोटीस वगैरे आपण सगळ्यांना दिलेल्या आहे याबाबत. सेवानिवृत्त महानगरपालिका, पूर्ण कायदे वगैरे माहिती आहे मला अतिक्रमणची. ही जागा 1983 साली गव्हर्नमेंटने स्लम डिक्लेअर केलेली पूर्ण. त्याच्यानंतर मधून रस्ता गेला. नाशिक महानगरपालिकेतून आपण रितसर गिरणीची परवानगी घेतलेली आहे. तिची परवानगी आज आहे आमच्या बरोबर आहे. पण जो जागा मालक इथं कोणीच नाही. पहिला माधवराव पाटील म्हणायचा माझी जागा आहे, उत्तमराव कांबळे म्हणायचा माझी जागा आहे. स्लम मध्ये असल्याने इथं कानडे डॉक्टर तो सुद्धा म्हणायचा माझी जागा आहे. जेव्हा ह्यांनी जेव्हा भूमाफिया महानगरपालिकेत फाईल टाकली तर महानगरपालिकेने त्याचे साधी 7/12 घेतलेला नाही. तर कुठले कागदपत्र, एकतर्फी फाईल फिरली फक्त. आणि काय आयडिया केली, तुम्ही गिरणीची त्या तिकडे परवानगी घेतली, असं कधी होईल का? परवानगी घेतली दुसरीकडून आमच्या जागात टाकली. गिरणीची परवानगी नंतरची आहे, पण घरपट्ट्या अगोदरच्या आहे जुन्या. स्लम ऍक्ट आहे, स्लम मध्ये जुन्या घरपट्टी. आता आमची घरपट्टी भरलेली आहे पुढच्या मार्च पर्यंत. त्यांनी पैसे भरले पाडायचे, पण त्याचे 10 लाख असतील, पण आमचे 300 रुपये ना महानगरपालिकेला गेले. 31 मार्च पर्यंत पुढच्या 24 पर्यंत घरपट्टी भरलेल्या आहे. 4ही घरपट्ट्या भरलेल्या आहेत 4ही ठिकाणच्या. तरी हे लोक पाडू राहिले. बरं, पहिल्यांदा मोजमापानुसार घेणार, मोजमाप कमी होतं, आमचं घर ओरिजिनल जुनं वाचत होतं. नंतर यांचे काही फोन आले,
फोन आले तर म्हणे पूर्णच पाडायचं. आता मध्ये पूर्ण सामान आहे, सगळं सामान आहे. का आम्हाला भरोसा आहे का ते अतिक्रमण म्हणता गिरणीचं तर गिरणीच पाडतील. मेन अतिक्रमण गिरणीची फाईल मंजूर गिरणीची आहे. सुरुवात पहा कुठे जा, फाईल मंजूर गिरणीची. नंतर नेर यांनी त्याच्यामध्ये 4 गड नंतर समाविष्ट केले ते फाईल नुसार. पहिलं बैरम साहेबांनी नाकारलेली फाईल, मुंडे साहेबांनी नाकारलेली फाईल आहे. त्याच्यामध्ये यांनी ते कागदपत्र फाडले, त्यांच्या उपायुक्तांचे कागद. एक बिचारी मध्ये उपायुक्त आली, काय त्यांचं नाव, तर त्यांची सही घेतली नेरने, फसवलं त्यांना. आणि हे तर माझ्या मते मोजमापानुसारच जे उरलं ते मोजमापानुसारच पाडायला पाहिजे. यांनी मोजमाप त्यांना दिले, जुनं घर वाचतं तर तेवढंच पाडा, बाकी सामान्यमध्ये बस बंद करायला पाहिजे यांनी. एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे, नाशिक.